सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 351 ते 375. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्जुना, ज्याला मनापासून इंद्रियांचा निग्रह करता आला त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झाली असे समजावे. म्हणून आपले आपण पेया जरी ये इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. अर्जुना, म्हणून जर आपली ही इंद्रिये आपोआप आपल्या अंकित होऊन आली तर ह्यापेक्षा आणखी काही श्रेयस्कर आहे काय. देखे कुर्म जिया परी उवाईला अवयव पसरी ना तरी इच्छा वसे आवरी आपण पेची. पहा, याप्रमाणे कासव आनंदात असताना आपले हातपाय पसरते किंवा मनात आल्यास आपणच ते आवरून घेते. तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितली करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याप्रमाणे ज्याची इंद्रियावर सत्ता असते त्याची आज्ञा पाळतात त्याची बुद्धी स्थिरतेला प्राप्त झाली असे समज. आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. या यागसंपन्न पुरुषाचे एक महत्त्वाचे लक्षण जे परमार्थाने आपल्या अंगी बांधलेच पाहिजे ते तुला सांगतो. आता ते तू ऐक. या निशा सर्वभूताना तस्या जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यते मुनेहा. सर्व प्राणी ज्याविषयी निद्रिस्त असतात त्याविषयी संयमी पुरुष जागरूक असतो व ज्या ठिकाणी प्राणी मात्र जागरूक असतात त्या ठिकाणी ज्ञानवान निद्रिस्त असतो. देखे भूतजात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रिस्तू जो. पहा, सर्व मनुष्य ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेली असतात तेथे मुनिजनांना उजाडलेले असते, आत्मज्ञान झालेले असते आणि जीव सामान्य ज्या प्रपंचाच्या ठिकाणी जागे विषय सुखात मग्न असतात तेथे मुनिजन निजलेले विषयानिवृत्त असतात. तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. अर्जुना, तोच तो खरा उपाधिरहित, तोच खरा स्थितप्रज्ञ आणि तोच परिपूर्ण मुनिश्रेष्ठ आहे असे तू समज. आपुर्य मान मचल प्रतिष्ठम समुद्रपापः प्रतिशती यद्दतं तद्वकामाय प्रतिशती सर्वे स शांती माप्नोती न कामकामी. ज्याप्रमाणे नद्यांचे पाणी चहूकडून भरत असतात परंतु आपली मर्यादा न सोडणाऱ्या समुद्रामध्ये प्रवेश करते त्याप्रमाणे सर्व इच्छा कोणताही विकार उत्पन्न न करता ज्या पुरुषांमध्ये प्रवेश करतात त्याला शांती मिळते. विषयाची इच्छा करणाऱ्यांना मिळत नाही. पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अर्जुना, आणखीही एका प्रकाराने तो ओळखता येईल. ऐक, ज्याप्रमाणे समुद्राचा गंभीरपणा अबाधित असतो जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी. जरी सर्व नद्यांचा प्रवाह तुडुंब भरून समुद्राला मिळतात
तरी तो किंचितही वाढत नाही, म्हणजे आपली मर्यादाही सोडत नाही. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोनी जाता समजता, परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळ्यात नद्यांमधील पाणी आटून जाते, ज्यामुळे त्यांचे प्रवाह खंडित होतात. प्रवाह समुद्रापर्यंत जात नाहीत, म्हणून समुद्राचे पाणी कणभरही कमी होत नाही. तैसा प्राप्ती वृद्धी सिद्धी, तयासी शोभू नाही बुद्धी, आणि न पवता न बाधी अधृती तया ते. त्याप्रमाणे वृद्धी सिद्धी प्राप्त झाल्या असतानाही त्याचे मन आनंदाने भरत नाही, किंवा त्या प्राप्त झाल्या नाहीत म्हणून त्याचे मन उदासीन होत नाही. सांगे सूर्याचा घरी, प्रकाशू काय वाती वेरी, केनल विजे तरी अंधारी, कोंडेल तो. सांग बरे, सूर्याच्या घरी उजेड म्हणजेच दिव्याच्या ज्योतीने होतो काय, आणि तो दिवा लावला नाही तर सूर्य अंधारात कोंडला जाईल काय. देखे वृद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी, तो विंगुतला असे अंतरी महासुखी. पहा, ज्याप्रमाणे रिद्धी सिद्धी आल्या काय आणि गेल्या काय त्याची त्याला आठवणही नसते, कारण तो अंतःकरणातील आत्म्याच्या परमसुखात तल्लीन असतो. जो आपुलेनी नागरपणे, इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालिवने भिल्लांचेनी. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही नगण्य समजतो, तो दरिद्री झोपडीत कसा रम्मान होईल. तो अमृतासी ठी ठेवी, तो जैसी कांजी न सेवी, तैसा सुख सुभावनी न भोगी वृद्धी. जो अमृताच्या चवीला नावे ठेवतो, तो बेचव असणारी पेज ज्याप्रमाणे पीत नाही, त्याप्रमाणे आत्मानंदाचा अनुभव घेणारा पुरुष ऐहिक सुखाचा उपभोग घेत नाही. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ वृद्धी सिद्धी काही प्राकृता होती. अर्जुना, काय आश्चर्य आहे पहा, जेथे स्वर्ग सुख गौण वाटते तेथे सामान्य वृद्धी सिद्धी अति तुच्छ आहेत. विहाय कामान्य सर्वान् पुन्माच्छरति निस्पृहा, निर्मोनो निरंकारः स शांतीमधी गच्छति. जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून निरीच्छ ममत्वरहित अहंकाररहित होऊन संचार करतो, तो मोक्षाला पावतो. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू. अशा प्रकारे जो आत्मज्ञानाने संतोष पावला व परमानंदाने परिपूर्ण झाला, तोची खरा स्थिर बुद्धी आहे असे तू समज. तो अहंकारा ते दंडोनी, सकळ कामू सांडोनी, विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. तो देहाभिमालाही घालून सर्व इच्छा आकांक्षा सोडून अनुभवाच्या अंगाने जगद्रूप बनून जगात वावरतो. एषा ब्राह्मी स्थिती हा पार्थनैनम प्राप्य, विप्रियती स्थित्वा शामंत कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छती. हे अर्जुना, ही वर सांगितलेली ब्रह्मविषयक अवस्था आहे. ही प्राप्त झाली असता मनुष्याला मोह उत्पन्न होत नाही. अंतकाळी सुद्धा हिच्यात ह्या अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मानंदाप्रत मोक्षप्रत पावतो. हे ब्रह्मास्थिती निस्सीमः, जे अनुभविता निष्काम, पातले परब्रह्म अनायसे. ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. कामनारहित पुरुष हिचा अनुभव घेतात, ते अनायसे परब्रह्मपदाला पोहोचतात. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाको न शके चित्ता प्राज्ञा जया. कारण की चिद्रूपी ज्ञानरूपी मिळाल्यावर मरण काळीची व्याकुळता म्हणजेच चित्ताची तळमळ ज्या ब्राह्मी स्थितीमुळे स्थित प्रज्ञाच्या चित्ताला प्रतिबंध करू शकत नाही, तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजयो म्हणे. तीच ही ब्राह्मी स्थिती श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितली असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, तेथ अर्जुने मनी म्हणितले, आता आमुची याची काजा आले,
उपपत्तीय. असे श्रीकृष्णाचे बोलणे अर्जुनाने ऐकले तेव्हा तो मनात म्हणाला, आता ह्या देवाच्या विचारसरणीने आमचे चांगलेच कार्य झाले. जे कर्मजात आघवे एथ निराकारिले देवे, तरी पारुषले मी अजून जावे म्हणून या. कारण की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे देवाने सर्व त्याज्य ठरविले, तर मग मी लढावे हे आयतेच थांबले. ऐसा श्री अच्युताची या बोला, चित्ती धनुर्धरू उवाईला, आता प्रश्न करील भला आशंकोनिया. श्रीकृष्णाच्या बोलण्याने याप्रमाणे अर्जुन मनातून प्रसन्न झाला. यापुढे तो शंका घेऊन श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करीन. तो प्रसंगू असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू, की विविकामृत सागरू प्रांतहीनू. तो कथाभाग फारच मनोहर आहे, जो धर्माचे माहेर किंवा अमर्याद विचाररूपी अमृताचा सागरच आहे. जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अंतू, ते ज्ञानदेव सांगेल मातृ निवृत्ती दासू. ज्याचे ज्या प्रसंगाचे स्वतः सर्वज्ञ श्रेष्ठ श्रीकृष्ण निरूपण करील, ती हकीकत निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोग नाम द्वितीयोऽध्यायः. इति श्री द्वितीयोऽध्यायः. मित्रांनो, अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग अध्याय हा पूर्ण झालेला आहे. आता आपण पसायदान घेऊयात. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी याळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी, बजिजो आधी पुरुखी अखंडित. हानी ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.